श्री स्वामी समर्थ शिवशक्ती प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। गुढीपाडव्याबद्दल ज्या दिवशी आपण गुढी उभारतो त्या दिवशी कोणता मंत्र म्हणावा जो आपल्या आयुष्यासाठी आणि आपल्या घरासाठी खूप कल्याणदायी असतो। बघा, चैत्र शुक्ल 19 तारखेला म्हणजे गुरुवारच्या दिवशी मार्च महिन्यामध्ये 2026 नवीन वर्षाला सुरुवात होते। या दिवसापासून नवीन वर्ष मराठी वर्षाची शुभारंभ होतो। हा दिवस वर्षातील 4 मुख्य मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन कार्यास शुभारंभ आपण करू शकतो। श्रीराम नवरात्र ते चैत्र नवरात्र सुरू होते, म्हणून चैत्र नवरात्रीपासून श्रीराम नवमीपर्यंत सर्वांनी श्री रामरक्षाचे पठण आपल्या घरामध्ये करायचे आहे। चैत्र नवरात्रीपासून चैत्र पौर्णिमेपर्यंत कुळातील म्हणजे आपल्या घरातील प्रमुख स्त्रीने कुलस्वामीजीची सेवा करायची आहे, म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ करायची आहे किंवा कुंकुमाचमन किंवा कुंचिका स्तोत्र नित्यनेमाने आपल्या घरात पठण करायचं आहे। चैत्र शुद्ध प्रतिपदा ब्रह्मध्वज आपल्या दारापुढे कसा उभारावा ते आता तुम्हाला सांगते। बघा, ब्रह्मध्वज उभारण्या अगोदर सूर्योदयाच्या अपूर्वी आपल्याला एक वेडूची काठी घ्यायची आहे। तेल लावून गरम पाण्याने तिला स्वच्छ धुवून टाकायची। नंतर ती धुवून आल्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकवाचे बोटे ओढायचे आहे आणि नंतर लिंबाचा पाला, साखरेची गाठी, रेशमी कापड किंवा साडी आणि त्याच्यावर एक कलश असा स्थापित करून त्याला घट्ट बांधायचा आहे। धाग्याने घट्ट बांधायचं आहे। ते घट्ट बांधून झाल्यानंतर ध्वज ज्या वेळेस आपण बाहेर उभा करतो त्यावेळेस त्याखाली एक पाट ठेवायचा आहे आणि पाठावर आपल्याला एक दिवा अगरबत्ती लावून त्याची पूजा करायची आहे। पूजा करण्या अगोदर तुम्हाला मी मंत्र सांगते, तो मंत्र म्हणायचा आहे। या दोघी मंत्रांपैकी तुम्ही कुठला पण एक म्हणू शकतात। बघा, ब्रह्मध्वजाय नमस्तुते सर्वाभीष्ट फलपदे प्राप्ते सिन्नस्थवे नित्य महागहे मंगलकुरु हा एक मंत्र झाला। याचा अर्थ असा होतो, म्हणजे ब्राह्मणाचे प्रतीक असलेल्या ध्वजास माझा नमस्कार असो। सर्व प्रकारचे फल मला मिळू दे। या वर्षामध्ये माझ्या घरात नित्य मंगल कार्य व्हावी ही प्रार्थना या मंगलध्वजाला मी करते। दुसरा मंत्र जो आहे तो आहे ओम ब्रह्मध्वजाय नमः ब्रह्मध्वजाय नमः ब्रह्मध्वजाय नमः असं 3 वेळेस म्हणायचं आहे। या मंत्राला सुद्धा म्हणजे या मंत्राने नमस्कार करायचा। हा स्वामी समर्थ केंद्रानुसार तुम्हाला सांगते। नवीन वर्ष आपलं सुरू होतं म्हणून पंचांग घ्यायचं आहे नवीन आणि त्याच्यावर स्वस्तिक वगैरे काढून त्याची पूजा करायची आहे। पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करून आपल्याला नैवेद्य आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचं आहे। दुपारच्या टायमाला शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये मध्यभागी एक खड्डा करून त्या शेतामध्ये नैवेद्य अर्पण करायचं आहे। श्री स्वामी समर्थ।